शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये तुम्हाला लीफ मायनर जाणवतोय का, किंवा थ्रिप्स आहे किंवा फळ पोखरणारी अळी आहे, तर ही समस्या जर तुम्हाला जाणवत असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असं औषध सांगणार आहे जे हे औषध तीनही समस्येवर एकच पर्याय आहे. तर हे आहे PI कंपनीचं ब्रोफ्रेया. तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊयात शेतकरी मित्रांकडून की कशा पद्धतीनं त्यांना ह्या ब्रोफ्रेयाचा रिझल्ट आलेला आहे आणि टोमॅटो पिकामध्ये ज्या समस्या येत आहेत तर त्या समस्येवर त्यांची परिस्थिती आज काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत नाशिक या ठिकाणी. तर या ठिकाणी आपले शेतकरी मित्र आहेत. नमस्कार, मी अंकुश साहेब रावटले, राहणार बाबळेश्वर, तालुका जिल्हा नाशिक. तर मित्रांनो, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत टोमॅटो पिकावर त्यांनी जे प्रोडक्ट वापरलंय, जे की आहे PI कंपनीचं ब्रोफ्रेया. ब्रोफ्रेया हे एक सिस्टमिक कीटकनाशक आहे. तसेच काही किडींवर हे ऍक्शन म्हणून काम देखील करतं, जसं की लीफ मायनर म्हणजेच नाग अळी असेल किंवा थ्रिप्स असेल किंवा फळ पोखरणारी अळी असेल, तर यांच्या नियंत्रणासाठी ऍक्शन फास्ट तर होतेच, परंतु एक सिस्टमिक कीटकनाशक म्हणून देखील याचा पर्याय अतिशय चांगला आहे. तर आज आपण त्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत PIचं ब्रोफ्रेया कशा पद्धतीनं काम करतंय. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही टोमॅटो पीक आता हे कधीपासून करताय? मी गेले 10-15 वर्षापासून टमाटे पीक करतोय. टोमॅटो पीक याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंजेस काय जाणवतात? म्हणजे चॅलेंजेस मेन म्हणजे तुटा अळी आणि नाग अळी हे मोठे प्रॉब्लेम आहे. मग यांच्यासाठी तुम्ही आता काय वापरलंय? कारण याच्यावर तर सध्या काहीच दिसत नाहीये. आता या इथून माग मी दुसरे औषध वापरायचं, पण यावर PI कंपनीचं ब्रोफ्रेया हे वापरलं होतं 4-5 दिवसापूर्वी. एकदम सुंदर असं रिझल्ट आले. नाग अळी पण नाही बिलकुल आणि तुट्टा पण बिलकुल नाही, एकदम फ्रेश आहे. 14 फेब्रुवारीची लागवड आहे ह्या. तर मला सांगा, आता हा प्लॉट किती दिवसाचा आहे आणि औषध तुम्ही किती दिवसापूर्वी वापरलं? हा प्लॉट आहे ना आता 30-31 दिवसाचा आहे आणि मी 25व्या दिवशी स्प्रे टाकला होता. कारण ब्रोफ्रेया वापरण्यात म्हणजे ब्रोफ्रेया दमट किंवा उष्ण वातावरणामध्ये थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त आपल्याला टोमॅटो पिकामध्ये पाहायला मिळतो. तर त्याच्या नियंत्रणासाठी सर्वसाधारण 20 ते 25 दिवसामध्ये ही फवारणी होणं अत्यावश्यक आहे, ज्यामुळे थ्रिप्स किंवा तुटा असेल किंवा नागळी असेल तर यांना नियंत्रणासाठी आपल्याला ब्रोफ्रेयाची अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये मदत होते. टोमॅटो पिकासाठी याचा वापर तुम्ही कसा केलाय? माझं 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर करता मी 50 ml घेतलं होतं. 50 ml चा डोस येतोय तो एकरी, तर तो 50 ml चा डोस घेतला होता. आता हे ब्रोफ्रेया वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मध्ये काय फरक जाणवला? रिझल्ट म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी 24 तासात लगेच रिझल्ट दिसला. तुडतुडे वगैरे होते, थ्रिप्स लगेच कंट्रोल दिसला. नागाळी पण लगेच मेलेली दिसली. म्हणजे रिझल्ट एकदम फास्ट आहे. तर मित्रांनो, PIचं ब्रोफ्रेया, ज्याच्यामध्ये ब्रोफ्लेनिराइड 20% SC फॉर्म्युलेशन हे कंटेंट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. तर ह्या कंटेंटमध्ये सर्वसाधारण 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण पॉप्युलेशन जे आहे, किंवा ज्याला आपण थ्रिप्स, नागळी ह्यासारख्या ज्या समस्या आहेत, तर या जवळजवळ 80% पूर्णपणे कव्हर होतात आणि साधारण 5 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण कव्हरेज या प्लॉटमध्ये मिळून जातो. आज तुम्ही पाहू शकताय की हा टोमॅटो प्लॉट अतिशय उत्कृष्ट कंडिशन मध्ये आहे. एवढं टेम्परेचर असताना सुद्धा प्लॉटमध्ये कोणताही स्ट्रेस नाहीये, कोणत्याही प्रकारची कीड नाहीये, नागळी देखील पूर्णपणे स्टॉप झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला देखील जर ही समस्या असेल तर PIचं ब्रोफ्रेया एकदा नक्की वापरा आणि आपला रिझल्ट अनुभवा. टोमॅटो पीक असेल, फ्लावर असेल, कोबी असेल किंवा वांगी असेल, तर ह्या पिकांमध्ये ह्या समस्या कॉमन येतात, ज्यामध्ये थ्रिप्स असेल, तुडतुडे असतील किंवा नागळी असेल किंवा फळ पोखरणारी अळी असेल, तर यांच्या नियंत्रणासाठी प्रति एकर 50 मिली आपल्याला ब्रोफ्रेयाचा वापर करायचा आहे आणि ह्यामध्ये तुम्ही रिझल्ट हा तुमच्या समोर पाहू शकता. शेतकरी मित्रांनो, PIचं ब्रोफ्रेया, ज्याच्यामध्ये ब्रोफ्लेनिराइड 20% SC फॉर्म्युलेशन मध्ये हा कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो, जो आपल्याला 3 ते 5 दिवसामध्ये 100% कव्हरेज देतो. साधारण 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला 70 ते 80% पर्यंत पॉप्युलेशन जे आहे हे कंट्रोल झालेलं पाहायला मिळतं. थ्रिप्स असेल, लीफ मायनर असेल म्हणजेच नागळी किंवा फळ पोखरणारी अळी असेल, तर यांच्या नियंत्रणासाठी PIचं ब्रोफ्रेया हे नक्की वापरा, ज्याचा वापर आपल्याला प्रति एकरसाठी 50 मिली एवढा करायचा आहे. प्रति 150 ते 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला काळजी काय घ्यायची, तर ज्यावेळेस फुलोरा जास्त असेल तर त्यावेळेस शक्यतो ब्रोफ्रेयाचा वापर टाळायचा आहे, कारण मधमाशी येणं गरजेचं आहे. त्यासोबतच याच्यामध्ये जर चांगलं एखादं स्टिकर वापरलं तर रिझल्ट अजून अप्रतिम येतात. तसेच लक्षात ठेवा, याच्यामध्ये चिकट सापळे लावणं अतिशय गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला आपल्या पिकामध्ये कोणती कीड येतात याचं इंडिकेशन मिळतं. त्यासोबतच रेजिस्टन्स किडींचा वाढू नये याच्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर आपल्याला अशा वेळी करायचा असतो, ज्यामुळे आपल्याला पिकांवर होणारा खर्च देखील कमी होईल, तसेच आपल्याला रिझल्ट देखील चांगला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर अशा काही समस्या असतील तर PIचं ब्रोफ्रेया हे नक्की एकदा वापरा आणि आपला अनुभव घ्या.
शेतकरी मित्रांनो, ब्रोफ्रेयाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि तो फॉर्म भरून द्यायचा आहे.